मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर नायलॉन मांजाचा हाच धोका लक्षात घेऊन नागपूर पोलिसांनी सुद्धा शहरातल्या महत्त्वाच्या उड्डाण पुलांवरती वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय। दरवर्षी मकर संक्रांतीच्या दिवशी नागपुरामध्ये मोठ्या प्रमाणावरती पतंग उडवले जातात आणि पतंगासाठी वापरल्या जाणाऱ्या मांजामुळे आणि खास करून नायलॉनच्या मांजामुळे उड्डाण पुलावरील दुचाकी स्वारांचा जीव धोक्यात येतो आणि म्हणूनच हे अपघात टाळण्यासाठी पोलिसांनी हा निर्णय घेतलाय। दरम्यान याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी रजत वसिष्ठ यांनी। एरवी दिवसा गजबजलेले दिसणारे नागपूरचे उड्डाण पूल जे आहेत ते आज निर्मनुष्य दिसत आहेत, त्याच्यावर एकही वाहन दिसत नाही आहे। दृश्यांमध्ये तुम्ही नागपुरातील सर्वात प्रमुख उड्डाण पूल म्हणजेच आदिवासी शहीद गोवारी उड्डाण पूल पाहत आहात आणि तो उड्डाण पूल जो आहे तो पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे। पोलिसांनी बॅरिकेडिंग लावलेली आहे आणि बॅरिकेड लावून त्याच्यावरची वाहतूक जी आहे ती पूर्णपणे थांबवण्यात आलेली आहे। अशाच पद्धतीने नागपुरातील जवळपास 14 उड्डाण पूल जे आहेत ते आज वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेले आहे आणि त्याचा एक प्रमुख कारण म्हणजे मकर संक्रांतीच्या दिवशी नागपुरात मोठ्या प्रमाणावर पतंगबाजी केली जाते। त्याच्यामध्ये जो तीक्ष्ण मांजा आहे त्याचा वापर केला जातो। अनेक लोक प्रतिबंधित नायलॉन मांजाचा वापर करतात आणि त्यामुळे नागपुरात मोठ्या प्रमाणावर गेल्या काही वर्षात दुचाकीस्वारांचे अपघात झाले आहे। पक्षी मोठ्या प्रमाणावर जखमी होतात आणि खास करून उड्डाण पुलावरून जेव्हा पतंग कापली जाते तेव्हा त्याचा जो तीक्ष्ण मांजा आहे तो उड्डाण पुलावरून लोंबत जातो आणि त्यामुळे दुचाकीस्वारांचे गळे किंवा त्यांच्या चेहऱ्यावर मोठ्या जखमा झाल्याच्या घटना घडलेल्या आणि त्यामुळेच नागपूर पोलिसांनी उड्डाण पूल जे आहे ते सर्व बंद केलेले आहे। दृश्यांमध्ये तुम्ही पाहू शकता रिझर्व्ह बँकेकडून शहीद गोवारी उड्डाण पुलावर जो येणारा मार्ग आहे तो पोलिसांनी बॅरिकेड लावून बंद केलेला आहे। त्यामुळे सर्व उड्डाण पूल जे आहेत ते आज अशाच पद्धतीने संध्याकाळपर्यंत निर्मनुष्य आणि वाहनाविना आपल्याला पाहायला मिळणार आहे। नागपूरकरांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून नागपूर पोलिसांनी हा निर्णय घेतलेला आहे। कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वसिष्ठ, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।